दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठी बांधलेली. प्रेमाचे हे असेच नाते तुम्हा उभयतांचे अर्थात निकटजी आणि जुलीताईंचे. समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे. समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे. संसाराची ही वाटचाल सुखदुःखात मजबूत आहे. संसाराची ही वाटचाल सुखदुःखात मजबूत आहे. एकमेकांची आपापसाची आपुलकी माया ममता नेहमीच वाढत राहो. अशी क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो. शुभ लग्नाचा हा 10वा वाढदिवस सुखाचा आनंदाचा लावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या आपल्याला खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आज या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित सन्मान्य श्री नयनजी नाथवा यांना सन्मानित करतील श्री दिलीप कडू. या ठिकाणी आवर्जून उपस्थित एक कबड्डी प्रेमी व्यक्तिमत्व अर्थातच सन्मान्य श्री सुनील माळवी गुरुजी यांना सन्मानित करतील श्री दिलीप कडू. सन्मान्य श्री सुनील माळवी गुरुजी आपण पुढे यायचं आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. मैदानात पाहायला मिळेल अरुण पाटील संघाची रायगडची भिंत. जबरदस्त कोपरक्षक राकेश तांडेल मैदानात पाहायला मिळेल. सागर पाटील चढाई करतोय. किती गुणांची लढाई करतोय पाहणारे जगभरे. सन्मान्य श्री सुनील माळवी गुरुजी कबड्डी प्रेमी व्यक्तिमत्व यांचा यशस्वी सन्मान या ठिकाणी होत आहे. नंबर 1 श्रीराम गडप संघाचा नव लाईनमॅन चला. काय म्हणावा या केलेला गडप संघ वागली केली 3 गुण का. सुपर रेड. मधले रसिक वर्ग सर्व बाजूला झालं तर बरं होईल. बॅरिकेडच्या बाहेरून सामने पहा. कारण आयोजक चला अक्षय सर सर्वांना काय क्षेत्ररक्षण काय डिफेन्स सजवला. आणि लोण्याचा बोजा पडतोय मरीदेवी धेरण संघावर. 10-3-10 ऋत्विक पाटील चढाईसाठी. या ठिकाणी स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य श्री संजयजी पाटील अर्थात लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संचालक सन्मान्य श्री संजयजी पाटील यांना सन्मानित करतील श्री दिलीप कडू. या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत सासवणे विद्यमान सदस्य सन्मान्य सौ संजनाताई संदेश पाटील यांना सन्मानित करतील सभापती जुलीताई कडू. कडू आणि सन्मान्य सौ साक्षीताई नागवेकर यांच्या विनंतीला मान देऊन मोठ्या संख्येने माता भगिनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. मोठ्या संख्येने माता भगिनी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सन्मान्य सौ जुलीताई कडू आणि सन्मान्य सौ साक्षीताई नागवेकर आपल्याला विनंती आहे की आपण आलेल्या तमाम माता भगिनींना गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मानित करायचं आहे.
क्रीडांगण नंबर 1 साठी दुसरा पुकार पांडवादेवी रायवाडी जय हनुमान उचेडे. तर क्रीडांगण नंबर 2 साठी दहावीराव अकादमी बोरी. सूर्य गायकर आता मात्र यशस्वी होतोय, 1 गुणांची लढाई करतोय. कमालीचा संघर्ष वादीवीर रेडर साक्षीदारी सन्मानित करतो. क्रीडांगण नंबर 2 वर सामना पाहत आहे दिव्यांग विरुद्ध पाटणी. तर 1 वर गडक विरुद्ध धोरण. पुन्हा एकदा सुयोग गायकर याचा वारू रोखला गेलाय. काय डिफेन्स सजलाय हो. ऋतिक पाटील असेल, सुयोग गायकर सारख्या बलाढ्य खेळाडूला थांबवलं जातं. आता मात्र चढाईसाठी अनुज कोटेकर. तिनासिक लढत 15-6 बलाढ्य आघाडी. आता मात्र गडक संघाकडे. शांतता संयम कार्यक्रम हा कबड्डीचा मंत्र आहे. तर काय घडणार, काय बिघडणार. आज राकेश तांडेल एक रायगडची भिंत म्हणून ओळखला जाणारा खेळाडू कडवी झुंज देतोय अनेक मैदानाच्या माध्यमातून. हो काय टिपलाय केला. या ठिकाणी उपस्थित सन्मान्य श्री प्रमोदजी म्हात्रे अर्थात जेली त्यांचे वडील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. सन्मान्य श्री प्रमोदजी म्हात्रे यांना सन्मानित करतील श्री दिलीप कडू. तेजस गुटनकर यांच्याकडून 4 नंबर गडप संघाच्या खेळाडूला 200 रुपयाचं पारितोषिक आले. काही जबरदस्त रेड या खेळाडूने केलेली आहे. हर्षल फुटकर हर्षल फुटकरचा सुद्धा वारू रोखला गेला. संघाकडून बुचकल्यात पडतोय. हरिदेवी धेरण सनवेल बाकी आहे, खेळ बाकी आहे. सन्मान्य श्री प्रमोद म्हात्रे यांच्या यथोचित सन्मान या ठिकाणी दिलीप कडू रसिकांचा महापूर या स्पर्धेला पाहायला मिळतो. बोनस टिपतोय ऋतिक पाटील. आता झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान त्याला मिळाला असा ऋत्विक. आज या स्पर्धेच्या निमित्तानं लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य सन्मान्य श्री रवींद्र काका ठाकूर आवर्जून उपस्थित राहिले. आयोजकांच्या वतीनं मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत कुमार शुभम ठाकूर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. मॅच बघ रे इकडे बघ समान धेरण 9 गडब 21 चढाई करतोय अनुज कोटेकर. पाटणी 13 दिवलांग 5. बोनस मिळवतोय वारंवार ऋत्विक पाटील आणि आघाडी वरून काढतोय 10-21. या ठिकाणी सन्मान्य श्री सूर्यदेवजी माळवे यांच्याकडून 3000ची देणगी आलेली आहे आणि सन्मान्य श्री सागर खातरपेतर यांच्याकडून सुद्धा 3000ची देणगी आलेली आहे. धन्यवाद. श्रीराम गडप
नवयुवकांचा संच पाहायला मिळेल. तर तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून तेल मिळाले नव्हे तुफानातील दिवे. आम्ही तुफानातील दिवे. या ठिकाणी आपल्या माता भगिनीसाठी बसण्यासाठी खास विशेष असं व्यवस्था केलेली आहे. तरी सुद्धा काही माता भगिनी उभ्या आहेत, त्यांना बसण्याची त्या ठिकाणी व्यवस्था होत नाहीये. त्या सर्वांना विनंती आहे की व्यासपीठावर आपली असं व्यवस्था आहे, व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा. व्यासपीठावर आपल्याला बसण्यासाठी जागा आहे. तर उपस्थित ज्या उभ्या माता भगिनी आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन बसू शकतो. गडपचा हा खेळाडू तारणहार ठरलाय. हो काही संजीवनी घेऊन येतोय. नाव समजेल का? वादली केली आज गडप संघानं 11-22. अनुज कोटेकरला पुन्हा एकदा संजीवनी मिळाली. चुरशीचा नाद नाद कबड्डीचा. अनुज कोटेकरला आता मात्र शृंखला पडते. 13-22. नाजूक परिस्थिती मैदानावर. इकडे प्रेषित बोरकर चढाई करतोय. प्रेषित बोरकरला थांबवणं कठीण जातोय. तो मॉन्टियल आता मात्र टिकलेला आहे. आता हाच तो खेळाडू, स्फोटक खेळाडू. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. जबरदस्त रनिंग हँड टच मध्ये त्याचा आक्रमक पवित्र असलेला हा खेळाडू गडप संघाचा. या ठिकाणी उपस्थित सन्मान्य श्री रुपेश भगत आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर उभारायला व्हायचं. आता मात्र ब्राईट बैलवारी याची वादली केली. 15-22. दोनचा डिफेन्स चढाई ऋत्विक पाटील. एक गुण निश्चितच मिळेल. लोण्याचा बोजा आता मात्र पडेल का अशी शंका. काही आघाडी मोडून काढली ती धीरण संघाने. आणि मात्र लोण्याचा बोजा पडतोय. अर्थातच गडप संघाची बोरी क्रमांक नंबर 2. 22-19 शेवटची 5 मिनिटं बाकी. पुनश्च एकदा वादली केली कडून. आता मात्र पूर्ण दारोमदार अनुज कोटेकर या वादळावर. ऋत्विक पाटीलनी कमाल केली आज मैदानात. 8-16 क्रीडांगण नंबर 2 वर शेवटची 5 मिनिटं. बोनस पॉइंट. व्यवस्थित लक्ष दे बाबा. हो बोनस होतं ना. मागाशी पण तशी बोलत होती. शेवटची 4 मिनिटं आणि अनुज कोटेकर चढाई करतोय. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है. जो पसीने से नहाता है वो इतिहास लिखता है. आता मात्र पुन्हा एकदा यशस्वी झालाय तो अनुज कोटेकर. यशस्वी ऋतिक पाटील चढाई करतोय. डिफेन्स सजवलाय तो गडप संघानं. पुन्हा एकदा बोनस. मैदानावर बोनसवर बोनस मिळवते तो ऋतिक. 22-24. एक मोठा मोहरा अनुज कोटेकर मैदानात. आणि पुन्हा एकदा थांबवलं गेलं अनुज याला. दीपक कासारे कमालीचा संघर्ष.
आज या स्पर्धेसाठी स्पर्धा निरीक्षक सन्माननीय श्री जनार्दनजी पाटील सर, आपल्याला विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. श्री अभिषेक कडू, आपल्याला विनंती आहे की आपण सन्माननीय श्री जनार्दन पाटील अर्थात आजचे स्पर्धा निरीक्षक सन्माननीय श्री जनार्दन पाटील यांनी यथोचित सन्मान करावा. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आणि आजच्या या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक सन्माननीय जनाबाई सर यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावर केला जातोय. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. एक धडाडीचे व्यक्तिमत्व, शांत संयमी व्यक्तिमत्व आणि खेळाडू ज्यांच्या माध्यमातून घडवले गेले असे सन्मान लाजवाब असं आयोजन नियोजन. 23-24 हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. शेवटची 2 मिनिटं बाकी दोन्ही मैदानावर. पंचांचा इशारा सोबतच. बघूया ऋत्विकचा वारू रोखला जाईल का, परंतु ऋत्विक वादली केली. समान गुणांवर दोन्ही संघ 24-24. हाच खेळाडू संजीवनी देऊ शकेल का गडप संघाला. हाच तो खेळाडू ज्याने इतिहास रचला, परंतु आता मात्र संघाला गरज आहे. बघूया संघासाठी काय केली तरी. पुनश्च एकदा वापर होईल तर ऋत्विक पाटील वन मॅन. घाती हल्ले चढवले ते ऋत्विक पाटीलला. बघूया 4 मध्ये गुणसंख्या मिळवणं आता कठीण जाईल. बोनस पॉइंट ऑफ आहे. घनाघाती हल्ला. ऋत्विक पाटील थांबवलंय, चढाई करतोय. घनाघाती हल्ला चढवेल का. ऋत्विक मैदानाच्या बाहेर आहे. यशाचा सागर कुणाच्या बाजूने. चोवीस 25 धोक्यातून वाट शोधून काढेल का हा खेळाडू. मगाशी सुद्धा महत्वाची चढाई आणि आता मात्र क्षेत्ररक्षण. जुना फलक 25-25. आता मात्र परिस्थिती आहे. ऋत्विक पाटील चढाईसाठी रिस्क घेईल की माघार घेईल. आणि निश्चितच हा सामना 5-5 रेड कडे जातोय असं चित्र आहे. आणि जाणारच रिस्क घेतोय का ऋत्विक पाटील. या ठिकाणी उपस्थित कुमारी आकृती अजित गावण, खिडकी ग्रामपंचायत ग्रामसेविका अर्थात ग्रामपंचायत अधिकारी, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं. कुमारी आकृती अजित गावण. रेड वर सामना. 12 गुणांची आघाडी